नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। आज सातारा जिल्ह्यामध्ये एक खूप थरारक घटना घडली। संपदा मुंडे फलटण उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी ज्या बीडच्या होत्या, त्यांनी स्वतःचं जीवन ह्या प्रशासनाच्या गोष्टींना कंटाळून संपवलेलं आहे। त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली आहे आणि MBBS असणारी डॉक्टर जर तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसून जिल्हा पोलीस प्रशासनातील 2 PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे 2 अधिकारी यांनी तिला ते जीवन संपवण्यासाठी परावृत्त केलेलं आहे। या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला, तिला मानसिक त्रास देण्यात आला आणि ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। आज या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांशी आमच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके यांचं फोनवरून बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस आणि सातारा जिल्हा महिला काँग्रेस ठामपणे त्या नातेवाईकांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार या ठिकाणी आम्ही केलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे गेले 2 महिने झालं त्या महिलेनं पोलीसमध्ये तक्रार दिलेली होती, NC नोंदवलेली होती, तरी देखील त्या लोकांनी त्याची कसलीही दखल न घेतल्यामुळं तिला आज स्वतःचं जीवन संपवावं लागलंय। आम्ही सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आणि संध्याताई सवालाके आमच्या नेत्या यांच्या वतीनं संपूर्ण गुन्ह्याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी, निपक्ष चौकशी व्हावी। कोणत्याही राजकीय दबावाला या ठिकाणी प्रशासनानं पोलीस प्रशासनानं बळी पडू नये आणि या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा, कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर सासपडसारखी घटना घडून 1 महिना देखील झाला नाही, तोपर्यंत फलटणमध्ये या मोठ्या घटना घडतात। तर हे शासन हे हतबल झालेलं आहे, यांना राज्य चालवता येत नाही, यांना महिलांची सुरक्षेचं काही पडलेलं नाही, महिलांचे अत्याचार वारंवार वाढत चाललेले आहेत। तर हे शासन झोपा काढतंय का? आम्ही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना जाब विचारतो या ठिकाणी, जर ह्याच घटना तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या बाबतीत घडल्या तर तुमचं काय कृती असेल, ही कृती तुम्ही या ठिकाणी फलटण मधल्या घडलेल्या घटनेबाबत करा, अशी आमची त्यांना मागणी आहे। येणाऱ्या 26 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री फलटण मध्ये आहेत, जर त्यांनी कठोरात कठोर शिक्षा नाही केली तर आमच्या प्रदेश अध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी संपूर्ण महिला काँग्रेस सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काळे झेंडे दाखवून या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करणार आहोत। धन्यवाद।